नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुकांची जय्यत तयारी सगळेच पक्ष करतायत. आता तर सगळ्या उमेदवारांनी अर्जही भरून झालेले आहेत. आता त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष प्रचाराला लागणार आहे. प्रचाराच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष ही तयारी करतोय आणि कशा पद्धतीने सगळे मुद्दे लोकांसमोर ठेवायचे याची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान अनेक लोक, कदाचित अनेक उमेदवार हे अर्ज मागे सुद्धा घेतील. आता सध्या एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील एक उमेदवार पूजा मोरे जाधव यांनी जो एक अर्ज मागे घेतला त्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. अनेक ठिकाणी या विषयावर बोललं जाते, लिहिलं जाते, त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्यात पूजा मोरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांचे पतीसुद्धा धनंजय जाधव हे सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. अर्ज मागे घेण्यामागचं कारण काय हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्या दरम्यान पूजा मोरे ज्या यांनी अर्ज मागे घेतल्यावर त्यांना रडू आवरलं नाही. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि ते सांगत असताना त्यांनी अर्ज मागे का घेतला, त्या कशा या सगळ्या राजकारणाच्या बळी ठरल्या याविषयी त्या सांगत होत्या. याच्यामागे झालेलं काय, जे काही सध्या चर्चेत आहे किंवा जे काही सांगितलं जाते, सोशल मीडियावर जे बोललं जाते, त्यानुसार आपण थोडं याविषयी बोलूया. पूजा मोरे या सर्वात प्रथम त्यांची एक प्रतिक्रिया जी पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला प्रकाशात आली होती, त्यावेळेला त्याची चर्चा झाली होती. पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तिथे जे लोक मारले गेले, 26 लोकांची जी हत्या झाली, त्यांना ते कोणत्या धर्माचे आहेत हे विचारून त्यांची हत्या करण्यात आली आणि ते हिंदू आहेत हे सांगितल्यानंतर त्यांना मारण्यात आलं, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि अशा वेळेला पूजा मोरे या त्याच ठिकाणी होत्या काश्मीरमध्ये आणि त्यावेळेला त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की असं काही नाही आहे, हा केवळ दहशतवाद्यांचा डाव आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम करण्याचा भारतामध्ये, आणि इथे धर्म विचारून मारण्यात आलेलं नाही आहे, असं त्यांनी एक आपलं मत जे आहे ते त्यावेळेला व्यक्त केलं होतं आणि त्याची खूप चर्चा झाली होती. तोच त्यांचा व्हिडिओ जो आहे तो आत्तासुद्धा व्हायरल करण्यात आला. जेव्हा त्यांना ही उमेदवारी मिळाली, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळेला त्याची चर्चा झाली की एके ठिकाणी भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी भूमिका घेते आणि हिंदू समजून किंवा हिंदू आहेत म्हणून त्या सगळ्या लोकांना, पर्यटकांना मारण्यात आलं, याविषयी भारतीय जनता पार्टीची जी तीव्र भूमिका होती त्याच्या नेमकी उलट भूमिका किंवा नेमकं उलट मत या पूजा मोरे यांनी व्यक्त केलेलं असताना त्यांना कसं काय पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला, त्यांना कसं काय तिकीट देण्यात आलं, याविषयी स्वाभाविकच भारतीय जनता पार्टीचे जे कोणी स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक क्षोभ होता, रोष होता आणि त्यातून ही प्रतिक्रिया जी आहे त्या कार्यकर्त्यांची उमटली. तर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये होता. त्याचबरोबर ज्यावेळेला मराठा आरक्षण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनादरम्यान फडणवीसांच्या पत्नींच्या संदर्भामध्ये जे काही विधान केल्याचा एक व्हिडिओ समोर येतो, एका मुलीने विधान केलं होतं, तर ते विधान पूजा मोरे यांनीच केलं होतं अशा पद्धतीचा दावा करण्यात आला आणि तो व्हिडिओसुद्धा आत्ता व्हायरल झाला. आणि त्यातून पूजा मोरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एकूणच वेगवेगळ्या स्तरातून एक दबाव वाढत गेला. भारतीय जनता पार्टीचे जे कोणी वरिष्ठ नेते असतील पुण्यामधले त्यांच्यावर दबाव आल्याचं दिसून आलं आणि शेवटी मग हा दबाव असह्य झाल्याने पूजा मोरे यांनी हा अर्ज मागे घेतला आणि तो मागे घेतल्यानंतर त्यांना रडू आवरलं नाही आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, पण त्या प्रत्येक वेळेला त्यांना रडू आवरलं नाही, अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली की आपण कसे बळी ठरलो. आता मुळामध्ये प्रश्न निर्माण होतो की स्थानिक कार्यकर्त्यांची भावना योग्यही होती की ज्या वेळेला पूजा मोरे यांच्यासारखी एक कार्यकर्ती असेल किंवा एक उमेदवारी मागायला आलेली व्यक्ती असेल आणि तिला उमेदवारी दिली गेली, जिची पार्श्वभूमी पाहिली तर तिने कुठेतरी पहलगामच्या संदर्भात जे काही विधान केलं होतं किंवा जो काही व्हिडिओ मराठा आरक्षणाच्या संदर्भात समोर आला, ते या दृष्टीने सगळ्यांची प्रतिक्रिया ती तीव्र होती की अशा व्यक्तीला उमेदवारी देता कामा नये आणि त्यांना उमेदवारी कशी काय दिली, इकडच्या स्थानिक जे कोणी आणखी कार्यकर्ते आहेत तसे कार्यकर्ते नव्हते का, हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि तो योग्यही आहे.
आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या स्थानिकांची भूमिका विचारात घेण्यात आली का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो जर मुद्दा उपस्थित होत असेल तर ती भावना व्यक्त कार्यकर्त्यांनी केल्यानंतर ती विचारात घेण्यात आली का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण ती कदाचित विचारात घेतली गेली नाही. पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली गेली. आता मुळात एक प्रश्न निर्माण होतो की मुळात जर पूजा मोरे यांचा एवढा विरोध असेल तर त्यांना उमेदवारी दिलीच कशासाठी. ज्या वेळेला त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला तिथपासूनच हा विरोध होणं आवश्यक होतं, तर कदाचित असेल सुद्धा. पण त्या पक्षामध्ये आलेले आहेत. पक्षामध्ये आल्यानंतर त्यांचं नाव उमेदवारीसाठी सुद्धा निवडण्यात आलेलं आहे. ते झाल्यानंतर त्यांनी अर्ज सुद्धा भरलेला आहे. मग या सगळ्या प्रक्रियेतून त्या गेल्यानंतर त्यावेळेला सुद्धा कार्यकर्त्यांचा विरोध असेल. पण तो विरोध असताना सुद्धा त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. आणि असं असताना अचानक हे सोशल मीडियामधनं दबाव येतो आणि तो योग्यही म्हणता येईल, कारण का जे काही झालेलं आहे लोकांसमोर आहे, हे व्हिडिओज लोकांसमोर आहेत. आणि त्यातून मग त्यांच्यावर हा दबाव आला, वरिष्ठांवर दबाव आला आणि त्यांना कदाचित अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं असेल. मग आता चूक नेमकी कोणाची आहे, यातून नेमका फायदा कोणाचा झाला. म्हणजे पूजा मोरे यांनी अर्ज मागे घेतला, हा लोकांचा स्थानिक जे कोणी कार्यकर्ते आहेत भाजपाचे त्यांचा क्षोभ आहे, त्यांच्या मनामध्ये राग आहे की अशा व्यक्तीला उमेदवारी का दिली, तर त्यांनी अर्ज मागे घेतला पाहिजे, आम्ही त्यांना मदत करणार नाही, ही भावना योग्यच होती. पण त्यातून फायदा नेमका काय झाला, भाजपाचा काय फायदा झाला. नुकसान झालेलंच आहे आता भाजपाचा. आता अर्ज मागे घेतलाय म्हटल्यानंतर तिकडे स्वाभाविकच भाजपाचा कोणी उमेदवार नाहीये. जो कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार दुसऱ्या कदाचित महाविकास आघाडीचा असेल तर त्या उमेदवाराचा एक प्रकारे मार्ग मोकळा झालेला आहे, विजयाचा म्हणा किंवा एक प्रकारचं त्याचं आव्हान जे आहे ते कमी झाले त्याच्यासमोर. आणि अशी सगळी परिस्थिती असताना नेमका फायदा काय झाला हा प्रश्न आहे. मुळातच अशा उमेदवाराला ज्याच्याबद्दल संदिग्धता आहे, ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे, स्थानिकांमध्ये राग आहे, अशा व्यक्तीला उमेदवारी द्यायची कशाला, हाच मुळात प्रश्न होता. त्याला पक्षातच प्रवेश का द्यायचा. पण पूजा मोरे यांना प्रवेश पण देण्यात आला, उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी अर्जही भरलेला आहे. आणि मग असं असताना आता नेमका अर्ज मागे घेऊन काय नेमका फायदा झाला कोणाचा, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट अशी की पूजा मोरे जाधव यांच्यावर जो काही आरोप करण्यात येतोय की त्यांनी कशा पद्धतीने फडणवीसांबद्दल त्या बोललेल्या आहेत, अर्थात तो व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे नंतर पडताळून पाहता येईल. आता खरा त्याचा उपयोगही नाहीये, पण तो व्हिडिओ पाहता येईल. पण त्यांनी जर जे काही विधान केलेलं आहे ते पाहता किंवा त्यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर जे काही विधान केलं ते पाहता, आता अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती करणारे असंख्य नेते आहेत जे आज भाजपमध्ये आहेत. जे फडणवीसांवर टीका त्यांनी केलेली आहे, भाजपवर टीका केलेली आहे, अगदी नरेंद्र मोदींवरही टीका केलेली आहे. किंवा भाजपच्या पूर्णपणे विरोधात असलेले असे नेते, त्यांची कधीही भूमिका भाजपशी पटणारी नव्हती. संघाबद्दल त्यांनी असंख्य प्रमाणात टीकेचे बाण सोडलेले आहेत. असे अनेक लोक आज काँग्रेसमधून असतील, उभाटा गटातून असतील, वेगवेगळ्या पक्षातून हे भाजपमध्ये आलेले आहेत. आणि केवळ ते भाजपमध्ये आलेले नाहीत तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची तिकीटं मिळवलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांना सोपवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत, ते निवडून सुद्धा आलेली आहेत आणि त्यांच्यावर आज वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. कदाचित ते आज भाजपाच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप सुद्धा झालेली असतील. असं सगळं असताना त्यांच्याबद्दल आज कोणाची भावना काही नाही, आज त्याबद्दलही राग असतो लोकांच्या मनात की जे बाहेरून येतात त्यांना तात्काळ तिकीटं दिली जातात किंवा त्यांना निवडणुकीत उतरवलं जातं आणि ते जिंकून येतात. आणि मग जे स्थानिक कार्यकर्ते जे अनेक वर्ष भाजपाशीच एकनिष्ठ असतात त्यांना संधी दिली जात नाही. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. पण मग त्यावेळेला काहीच झालेलं नसतं. मग फक्त पूजा मोरे यांच्याबाबत हे असं का झालं. असं असेल तर असे अनेक लोक आहेत, त्यांचे अर्ज मागे घेतले जाणार का, त्याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की असं का होतंय. मग म्हणूनच हा लोकांच्या मनात प्रश्न आहे की पूजा मोरेंचा अर्ज मागे घेतला ठीक आहे, पण त्याच्यामुळे फायदा काय झाला. मग एक तर पहिलाच विचार करायला पाहिजे होता जेव्हा त्यांना पक्षात प्रवेश देताना किंवा उमेदवारी देताना किंवा मग त्या ठिकाणी त्यांना अर्ज भरताना पहिल्यांदाचा विरोध झाला असता तर अर्ज भरण्याचाच प्रश्न नव्हता. तेव्हाच कुठल्या तरी स्थानिक कार्यकर्त्याला ती उमेदवारी दिली गेली असती तर हा मुद्दाच आला नसता. पण आता हे सगळं झाल्यामुळे पक्षाचीच नामुष्की झाली, कार्यकर्त्यांची नामुष्की झाली आज, कारण तिथे उमेदवारच नाहीये. त्यामुळे एक प्रकारे
एकीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रभाग आहेत, अनेक महानगरपालिका आहेत जिथे भाजपाचे उमेदवार विनासायास निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर उमेदवारच नाहीये किंवा त्यांचे अर्ज बाद ठरलेले आहेत, प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज बाद ठरलेले आहेत. आणि त्यानंतर ते उमेदवार आपोआपच विजयी ठरले. असे 6-7 उमेदवार आहेत ज्यांना आपोआपच विजय मिळालेला आहे. त्यांना आता निवडणूक लढवण्याचीच गरज नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमका हा फायदा काय झाला, कोणाची चूक आहे, आज ती चूक कोणाची आहे, काय नेमकं घडलेलं आहे शोधण्यात आता काहीच अर्थ राहिलेला नाही. कारण अर्जच मागे घेतल्यामुळे आता सगळंच मुसळकेरात गेलंय असं आपण म्हणू शकतो. पण मग खरोखरच असं असेल, खरोखरच बाहेरच्या पक्षातून येणारे किंवा भाजपाच्या भूमिकेच्या नेमकी विरुद्ध भूमिका घेणारे लोक पक्षात येऊन तात्काळ तिकीट घेत असतील तर लोकांचा रोष हा असणारच. मग त्यापेक्षा असे उमेदवार घेताना निदान हा विचार तरी करता येईल की बाबा यांना पहिल्यांदा काही वर्ष काम करू द्या, बघूया ते हिंदुत्ववादाची भूमिका कशी निभावतात, कशा पद्धतीने हिंदुत्ववादाच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतात, काय नेमकी ते भूमिका घेऊन दाखवतायत हे तरी तपासलं पाहिजे. पण तसं होत नाही आणि त्यातून मग अशा पद्धतीचा संघर्ष होतो आणि त्यातून निष्कारण पूजा मोरे यांचा बळी गेलाच. मी त्यांचं खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी केलेली वक्तव्य चुकीची आहेत असं आपण धरून जरी चाललो तरी आज नेमका फायदा काय झाला त्यांचा अर्ज मागे घेऊन, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे विचारात घेऊन भविष्यामध्ये आपल्याला काय करायचे याचा सुद्धा एक आराखडा जो आहे तो वरिष्ठांनी आखणं आवश्यक आहे. नाहीतर मग नामुष्की येते आणि त्याचं राजकारण अर्थातच दुसरे पक्षही करतात, दुसरे लोकही करतात. याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.